शिवाय टिकू शकत नाही. म्हणून 15व्या अध्यायामध्ये 497 नंबरची ओवी अशी आहे, मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे चतुर्विध चिन्ह अंतःकरणाचे. चंचल आहे चित्त, चंचल आहे चित्त, ताब्यात नाही मन, निर्माण झालाय अहंकार आणि भ्रष्ट झाली ती बुद्धी. म्हणून 9वा अध्याय सांगतो, जडझडोनी महिला निघ ये भक्तीची वाटे लाख, जिये पावशी अव्यंग निज धाम माझे. आणि म्हणून एक फायनल वाक्य सांगतो, बाहेरचं ज्ञान नसलं तरी चालेल पण आतलं ज्ञान व्हावा. बाहेरचं ज्ञान शाळेपुरतं ठीक आहे, 13व्या अध्यायात अशी ओवी आहे, अंतरी ज्ञान व्हावे बाह्य लाभेल स्वभावे. ज्ञानराय म्हणले आतून जर ज्ञान आलं तर बाहेरचं आल्याशिवाय. बाहेरचं ज्ञान यायला काय लागतं? जुगार खेळायचं कोणतं ट्रेनिंग आहे का कोर्स आहे का? 3 दिवसाचा राणी पालथी घालावा, एका उताना करावा. काय दारू प्यायचं ट्रेनिंग आहे का कुठं? दारू पिताने डोळे झाकावे, तोंड वाकडे तिकडे करावे, थुकत बाहेर यावे, चांगले कपडे खराब करावे, याला बेवडा असे म्हणतात. ते काय वाचायची गरज नाही. आणि आता आपल्याला घुसायचंय, साधू देवाकडे मागत नाही. इथं पण आलतो, पण हे 3 वाक्य बाकी आयुष्याची शिदोरी. राग कळला, दुकानदारी करायची का तुला? गिरायकाशी नीट बोल. गिरायकाव धावला तुझ्या गोळ्या तू खाय. लोकांना वेळ नाही, लोकांना लई शेट बिकारी केली अशी. 47% मार्क 10वीला पडले आणि तू सायन्सला ऍडमिशन घ्यायला निघाला. म्हणजे तुला अक्कल आहे का काय? कपडे काढून हल्ला पाहिजे हलकट. इथं 77 वाले बोंबला धेंडत आणि तुझी 47ची अगरबत्ती कुठं लावतो टॉन घ्या ना लाय का? आर्टला ऍडमिशन घे, गणपती बुडवाय कामायशी काय. आणि त्याचा बाप म्हणला प्रयत्न करू का? आला करतो प्रयत्न, पहिलाच प्रयत्न फेल गेला. उगाची येडे पैदा करायचे आणि गावाला तकलीफ द्यायची गेलं नाही. आणि त्याची आई म्हणते असू दे 47, त्यांना तेही नव्हते. ते तर कधी 35च्या पुढे गेलेच नाही, जाणारच नाही ना बाई. येडे पैदा करायचे. येताना आईला